अजून एक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 6. 2 tan inverse of 1 by 3 is equal to 2 tan inverse of 1 by 3 equal to tan inverse of 3 by 4. 2 tan inverse of 1 by 3 equal to tan inverse of 3 by 4. टू tan inverse of x चे आपल्याकडे 3 फॉर्म्युलेज आहेत. 2 tan inverse of x चे आपल्याकडे 3 फॉर्म्युलेज आहेत. पहिला फॉर्म्युला आहे sin inverse of 2x upon 1 plus x square आहे. दुसरा फॉर्म्युला cos inverse of 1 minus x square divide by 1 plus x square आहे. आणि तिसरा फॉर्म्युला आहे tan inverse of 2x upon 1 minus x square. tan inverse of 2x upon 1 minus x square. इथं फायनल आन्सर tan inverse मध्ये आहे, त्यामुळं मी 2 tan inverse of x चा तिसरा फॉर्म्युला यूज करतो. 2 tan inverse of x चा तिसरा फॉर्म्युला. LHS व्हॅल्यू इथं आहे. LHS is equal to 2 tan inverse of 1 upon 3. फॉर्म्युलेशी जर कम्पेअर केल्या तर हे होईल 2 tan inverse of x. 2 tan inverse of x. या जागी आपण लिहू शकता tan inverse of 2x tan inverse of 2x divided by 1 minus x square. 1 minus x square. हे बघा 2 tan inverse of x त्याला आपण लिहिल्या tan inverse of 2x divided by 1 minus x square. हे होईल tan inverse of 2 by 3 whole divided by 1 minus 1 upon 9. tan inverse of 2 by 3 whole divided by 1 minus 1 upon 9. काही नाही म्हणजे असेल इथं 1 क्रॉस मल्टिप्लाय करू शकता किंवा LCM घेऊ शकता. हे होईल tan inverse of 2 by 3 whole divided by 1 into 9 minus 1 divided by 9. हे होईल LHS is equal to tan inverse of 2 upon 3 divided by 9 minus 1 8 divided by 9. हे आता कॅन्सल होईल. 3 1 जा 3 3 जा 3 1 जा 3 3 जा 2 1 जा 2 4 जा आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर जाईल न्यूमरेटर मध्ये. फायनली हे व्हॅल्यू होईल LHS is equal to आपल्याला व्हॅल्यू भेटायली tan inverse of कॅन्सल झाल्यानंतर व्हॅल्यू भेटायली आपल्याला 1 upon 4 by 3 1 upon 4 by 3 अशी व्हॅल्यू भेटायली. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आपण न्यूमरेटर मध्ये नेऊ शकता. LHS is equal to tan inverse of 3 by 4. हे आहे आपला रिक्वायर्ड RHS. LHS is equal to RHS. Hence proved. चला लिहून घ्या. Next question. Tan inverse of under root 1 minus cos x divided by 1 plus cos x. 1 minus cos x divided by 1 plus cos x is equal to x upon 2 is equal to x upon 2.
tan inverse of under root 1 minus cos x divided by 1 plus cos x is equal to x upon 2. हेच व्हॅल्यू आपली LHS आहे. LHS is equal to tan inverse of under root 1 minus cos x divided by 1 plus cos x. आपल्याकडे फॉर्म्युलेज आहेत 1 minus cos k theta आणि 1 plus cos k theta चे. 1 minus cos k theta जर असेल तर त्या जागी आपण लिहू शकता 2 sin square k theta by 2 आणि 1 plus cos k theta जर असेल तर त्या जागी आपण लिहू शकता 2 cos square k theta by 2. लक्षात असू द्या 1 minus cos k theta जर असेल, लक्षात असू द्या इथल्या अँगल कडे लक्ष द्या. 1 minus cos k theta त्या जागी आपण लिहू शकता 2 sin square इथं ज्या अँगल मध्ये टर्म आहे त्याचा हाफ. सिमिलरली इथं 1 plus cos k theta जर असेल तर लिहू शकता आपण 2 cos square k theta by 2. त्या फॉर्म्युलेचा जर यूज घेतलो इथं होईल हे व्हॅल्यू tan इनवर्स ऑफ अंडर रूट 1 minus cos x अँगल मध्ये x आहे या जागी लिहू शकतो मी 2 sin square x by 2 डिवाइड बाय 1 plus cos x या जागी मी लिहू शकतो 2 cos square x by 2. 2 इथं कॅन्सल होईल. हे होईल आता tan इनवर्स ऑफ अंडर रूट sin square x by 2 डिवाइड बाय cos square x by 2 या जागी आपण लिहू शकता tan square x by 2. tan square x by 2 स्क्वेअर रूट आणि इथं स्क्वेअर आहे म्हणजे ते होल स्क्वेअर राहते. स्क्वेअर रूट आणि होल स्क्वेअर कॅन्सल होईल. आपल्याला मिळेल tan इनवर्स ऑफ tan x by 2 tan इनवर्स ऑफ tan x by 2 tan इनवर्स आणि tan इथं कॅन्सल होईल. LHS इक्वल टू आपल्याकडे जे व्हॅल्यू राहिली ते आहे x upon 2. LHS इक्वल टू x upon 2 हेच आपलं रिक्वायर्ड RHS आहे. LHS इक्वल टू RHS. हे दोन फॉर्म्युले सुद्धा तुम्ही पण लिहून घ्या, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहेत. Next, question number 7. Sorry, 8th question. Tan inverse of cos x plus sin x divided by cos x minus sin x is equal to pi by 4 plus x. हे क्वेश्चन या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर आपल्या 12th सिलेबस साठी एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. पार्ट फर्स्ट मध्ये इन्क्लूड आहे आपल्या 12th सिलेबसच्या आणि याचा वेटेज 10 ते 12 मार्काचा आहे. सर्वात महत्त्वाचं या चॅप्टर मध्ये खूप डेरिव्हेशन्स आहेत आणि डेरिव्हेशन्स जास्त असल्यामुळं फॉर्म्युले सुद्धा जास्त आहेत. प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला पाठ असायला पाहिजे. फॉर्म्युला पाठ नाही ते तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. LHS आहे इथे tan इनवर्स ऑफ cos x plus sin x डिवाइड बाय cos x minus sin x. लक्षात असू द्या फायनल आन्सर आपल्याला पाय बाय 4 प्लस x आणायचा. याचा अर्थ इथं आपल्याला tan मध्ये व्हॅल्यू जनरेट करायची. tan मध्ये tan इन अँगल a प्लस बी यूज करा किंवा tan इन अँगल a मायनस बी यूज करा. tan मध्ये जर व्हॅल्यू आणल्या तर tan इनवर्स आणि tan आपण कॅन्सल करू शकता आणि आपल्याकडे सिम्पली पाय बाय 4 प्लस x वगैरे असे व्हॅल्यूज उरतील. न्यूमरेटर मध्ये प्लस आहे, डिनॉमिनेटर मध्ये मायनस आहे. याचा अर्थ tan इन अँगल a प्लस बी आपण यूज करू शकता. tan इन अँगल a प्लस बी हे होईल
tan A plus tan B whole divided by 1 minus tan A into tan B. Tan in angle A plus B चा फॉर्म्युला tan A plus tan B whole divided by 1 minus tan A into tan B. tan inverse of, आता इथं तर cos आणि sin मध्ये व्हॅल्यूज आहेत, लक्षात असू द्या. या फॉर्म्युलेमध्ये जर ऑब्झर्व केला तर या जागी 1 आहे. इथं 1 आणण्यासाठी मी डिनॉमिनेटर मधून cos कॉमन घेतो. डिनॉमिनेटर मधून cos कॉमन घेतो आणि कॉमन घेतलेला टर्म कॅन्सल करण्यासाठी न्यूमरेटर मधून सुद्धा तेच टर्म कॉमन घेतो. दोन ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे इथं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos x ने डिवाइड करा. तुमच्याकडे हे पण ऑप्शन आहे, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos x. असंही जाऊ शकता किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून मी cos x कॉमन घेतो. कॉमन जर घेतलो इथं cos x तर हे होईल 1 प्लस sin x डिवाइड बाय cos x, 1 प्लस sin x डिवाइड बाय cos x होल डिवाइड बाय, डिनॉमिनेटर मधून पण मी cos x कॉमन घेतो. cos x जर मी कॉमन घेतलो हे होईल 1 मायनस sin x डिवाइड बाय cos x. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून इथं cos x कॅन्सल होईल. tan इनवर्स ऑफ, आपल्याकडे आता व्हॅल्यू उरायली ते आहे